मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. एक अशी ठेवतात, एक लाठीसारखं, तिला दंड म्हणतात, दंडा. आणि त्याला अशा आदराने ठेवतात, त्या दंडाला. त्यावर कापड अंथरतात खूप भारीतलं आणि त्याला खांद्यावर ठेवतात, जमिनीवर नाही, अनादर होईल त्या दंडाचा. दंड म्हणतात, दंड. त्याला दंडी स्वामी पण म्हणतात. आणि जेव्हा केव्हा हे स्नान करतात किंवा जेवण करतात तर ते त्याला वर तरी ठेवतात, एखाद्या खुंटीवर व्यवस्थित, किंवा एक सांभाळत थांबेल, दुसरा आंघोळ करेल, दोन्ही दंड सांभाळेल. तर परमात्मा सांगतात, हा काय भक्तीचा मार्ग आहे यांचा. एक है दंडधारी डाग की जे बन के कीजिएंगे बाग. आज हे साधना बरोबर न केल्यामुळे, ही मनात येईल ती साधना केल्याने पुढच्या जन्मी हे जंगलात इतर प्राण्यांच्या योनीत जातील. एक तो नगन है नागा जिसे नहीं सूझता आगा. हे नागा फिरतात, म्हणतात, एक नगन है नागा जिसे नहीं सूझता आगा. म्हणजे ज्याला भविष्याची माहिती नाही. आज तो निर्वस्त्र फिरत आहे आणि ह्यालाही मानतात मी त्यागी, बैरागी. जर नग्न राहिल्याने भगवान मिळतो, तर हे पशु पक्षी सारे नाही का नग्न फिरतात. यांना तर तुमच्या आधी प्राप्त केला असता. आणि जंगलातच राहतात ते. तर परमात्म्याने बुद्धी दिली आहे. आपण जसं उकाडा, थंडीपासून बचावासाठी वस्त्र वापरावं, आणि कोणत्याही आपल्या क्षेत्रानुसार आपण कोणत्याही प्रकारचे कपडे वापरा, पण ते सुविधाजनक असावे. आता जसं आजकाल बघतो, ही जीन्सची पॅन्ट वापरतात मुलीही आणि मुलंही, आणि घालून येतात. सत्संगाला आले तर ते बसू नाही शकत, त्यांना अलाउड नाही घालून यायला. आता असंही नाही घालावं की जे विनाकारण बकवाद आहे. आता बसता येत नाही, बसल्याशिवाय सत्संग ऐकता येत नाही. थोड्याच वेळात ह्या पायाच्या शिरा आखडतात मांडी घालून बसल्याने. तर अशी वस्त्र वापरा जी सुविधाजनक असतील आणि तुम्ही अभद्र दिसणार नाही. कशीही वापरा, लाल पिवळी कशीही वापरा. तुम्ही हवी तर दाढी ठेवा किंवा नका ठेवू, जटा ठेवा किंवा ठेवू नका, ती तुमची आवड आहे. पण साधू रूपात ही दाढी आणि मिशी ठेवणं आणि जटा ठेवणं अलाउड नाही. कारण तुमच्यामुळे भ्रमित होतील, इतर प्राण्यांना वाटेल हे कोणी महात्मा आहेत. ही प्रथा अशीच पडत आलेली आहे आजवर. आपण ह्या नकलींना हा विशेष अवडंबर बघून त्यांना प्रणाम, त्यांना दान, त्यांच्याकडून दीक्षा घेऊन बसतो आणि दोघांचाही बट्ट्याबोळ करून ठेवतो. आता परमात्मा गरीबदास साहेबजींना भेटले होते. आता परमात्मा सांगायचंय की हिंदू तर म्हणतात मुसलमान काफिर, हे मांस खातात, आणि मुसलमान म्हणतात हिंदू काफिर, हे अन्य उपासना करतात, हे मांस वगैरे नाही खात. आता इथे एक थोडीशी आधी हिंट देतो, एक गोष्ट सांगतो की एकेकाळी हा सिकंदर लोधी जेव्हा काशीला गेला, बनारसला, तेव्हा काजींनी ठरवलेलं, मुल्लांनी, की आज ह्याला बघूनच घेऊ. आणि सिकंदर लोधीकडे जाऊन काय काय सांगितलं की महाराज, आमचं जगणं अवघड झालंय, आम्हाला काशी सोडावी लागेल. एक धाणक आहे, एक शूद्र आहे, हिंदू आहे, काफिर आहे, आणि तो आमच्या मुसलमान धर्माचा अपमान करतो. हजारोंच्या संख्येने मुसलमान एकत्र जमत गेले, आणि तो इतका काफिर आहे की मांस मच्छी देखील खात नाही, आणि मांस मच्छी खाणाऱ्यांना काफिर म्हणतो. तर सिकंदर लोधी म्हणाला, आणा त्याला पकडून, कोण येतो असा नालायक माणूस. आता परमात्म्याला पकडायला गेले 10 जण, 10 शिपाई. अरे काय गजब आहे. आणि पकडून उभं केलं की हा आहे तो.
आता सिकंदर लोधी म्हणाला, अच्छा, हा मांस पण नाही खात आणि वर म्हणतो, हम ही अलख अल्लाह है कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक दनी हमरा नाम कबीर. हा स्वतःला परमेश्वर म्हणवतो. तर सिकंदर म्हणाला की परमेश्वराची तर गोष्टच सोड, तू पीर ही असशील तर ह्या गायीला जिवंत कर. आमच्या पीरनी, आमच्या हजरत मोहम्मदने एका गायीला मारून पुन्हा जिवंत केलं होतं, तर ह्या गायीला कापतो, तिला जिवंत कर, नाहीतर तुझं डोकं उडवीन. आता सिकंदर लोधी थोडासा बुद्धिमान होता की असं सुद्धा असेल की जेव्हा इतक्या कॉन्फिडन्सने हा सांगत आहे, हा कोणी संत असेल आणि तू उगीच त्रास दिलास तर तुला शाप देईल. आधी परीक्षा म्हणून त्याने एक गाय कापली भर सभेत, आणि गाय गर्भवती होती. आता माय लेकराचे 4 तुकडे झाले. तेव्हा इथे परमात्म्याने म्हटलं होतं, गाय आपनी अम्मा है, इस पर छुरी ना बा, गरीबदास की दूध ने सभी आत्म खा. अरे मूर्खांनो, ही गाय ना मुसलमानांना दुधापासून दूर ठेवते ना, हिंदूंना. आणि मुसलमानांनो, तुम्ही एक दिवस हिला कापून हिला संपवून टाकता. हिचं दूध प्या, 10 वर्ष दूध पाजेल, तुम्हाला तूप खाऊ घालेल. परमात्मा सांगतात हिताची गोष्ट, आम्ही ऐकतो अहिताचं. म्हणतात कहें भली मानने बुरी, यह परीक्षा नीच. नीच आत्म्याची ही परीक्षा असते. त्याच्या भल्याचं सांगावं तर हा उलट करतो. तर परमात्म्याला म्हणाला सिकंदर लोधी की उठ कबीर, आता करून दाखव या गायीला जिवंत. आता परमात्मा उठले आणि उठून एक थाप मारली गायीला, एक मारली वासराच्या एक तुकड्यावर. आता दोन्ही, गाय ही जीवित जोडली गेली आणि वासरूही एकसंध झालं. दोघेही उभे राहिले एकाच फटक्यात. आणि परमात्म्याने आणलं वासरू आणि दुधाची बादली भरली आणि समोर ठेवली उचलून. अरे मूर्खांनो, दूध प्या, हिचं मांस का खाता. बोलो सतगुरुदेव. हम ही अलख अल्लाह है. आता ज्यावेळी सिकंदर लोधीने विचारलं, साहा सिकंदर कह गए काजी पटक कुराने, गरीबदास जुल्हदी पर इब हो है खेचा ताने. आता गरीबदासजी सांगतात की सिकंदर लोधीकडे आले हे सर्व काजी आणि मुल्ला इतर मुसलमानांना घेऊन. म्हणतात की हे त्या परमात्म्यासोबत वाद घालत आहेत. आता काय काय म्हणत होते सिकंदर लोधीला गरीबदासजींची वाणी ऐकवतो. तोरा सरा उठा दिया काजी बोले यूं, गरीबदास पगड़ी पटक अलख अल्लाह मैं हूं. आता काजी मुल्लांनी आपली टोपी उचलून खाली फेकून दिली. आमची अब्रू धुळीला मिळाली. हा तर असं म्हणतो की मी अल्लाह आहे. आणि मुसलमानी धर्मात अल्लाला साकार मानत नाहीत. जो असं म्हणतो तो काफिर आहे आणि शिक्षा केली जाऊ शकते. मृत्यूचाही अधिकारी आहे तो, मरणाचा. की हा तर असं म्हणतो मी अल्लाह आहे. 10 ऐधी तलबा हुई वो पकड़ जुलदी लावे. 10 शिपाई गेले भगवानांना पकडण्यासाठी. गरीबदास उस कोटन को मारत नहीं संकावे, ऐधी लाए बांध कर सा सिकंदर पासे. गरीबदास का जी मुल्ला फिर पगड़ी बह अकासे. खुश झाले त्या दिवशी की आज याला धडा शिकवू म्हणून. आज याला सर्वांसमोर मारून टाकेल सिकंदर लोधी. मग टोपी डोक्यावर ऐटीत चढून खूप खुश झाले होते. काजी 5000 है ये मुल्ला पिटे सी से. गरीबदास ये जुल्हदी का फिर विश्वे बी से. हमरी मिहर दया इसके नहीं. बघा ही सगळी उलटी रीत. आता काय म्हणतात हे काजी मुल्ला की हे भगवान, याला दया नाही. हा इतका निर्दयी आहे की मांस मच्छी पण नाही खात. बघा यांची कामं बुद्धिभ्रष्टांची. जो मांस मच्छी खात नाही तो तर निर्दयी, आणि जो मांस, जो कोंबडी खातो, बकरी खातो, गाय खातो, आणि तो देवता. मेहर दया इसके नहीं ये मिट्टी मांस न खाए.
गरीबदास मांस पकावो और मोमन लेवो बुलाए. यांनी काय स्कीम बनवली होती की आज याला मांस खायला लावूच आणि गाईचं खायला लावू आणि नाही तर याचं डोकं उडवू. ही तयारी करत होते. अरे तुमचा गजब झाला. मोमन भी पकड़े गए संग कबीरा माए. कबीर साहेबांचे मानलेले पिता निरुनिमा यांनाही पकडून आणलं. गरीबदास उस सहरे में फिर पकड़ पछाड़ी गाए. शाह सिकंदर बोलता कहो कबीर तू कौन है. सिकंदर लोधी म्हणतो, बोल आता तू कोण आहेस. गरीबदास गुजरे नहीं अब कैसे बैठा मौन. तू स्वतःला भगवान म्हणवतोस, अल्लाह म्हणवतोस, बोल आता का नाही बोलत. जिवंत कर या गाईला. परमात्मा उभे राहिले. हम ही अलख अल्लाह हैं कुतुब गोस और पीरे. गरीबदास खालक धनी हमरा नाम कबीरे. आम्हीच अलख अल्लाह आहोत, तो निराकार ज्याला तुम्ही अल्लाहू अकबर म्हणता, तो अल्लाहू अकबर मी आहे. हम ही अलख अल्लाह हैं कुतुब गोस और पीरे. गरीबदास खालक धनी म्हणजे साऱ्या सृष्टीचा धनी आहे मी. हमरा नाम कबीर. मैं कबीर सरबंग हूं. सर्वंग म्हणजे वासुदेव आहे. सर्वांवर माझी सत्ता आहे. मैं कबीर सरबंग हूं ये सकल हमारी जात. गरीबदास पिंड प्राण में जुगन जुगन संग साथ. गौ पकड़ बिस्मल करी दर्ग खंड अजूद. तिथे गाय, गर्भवती गायीला कापून तिचे वेगवेगळे तुकडे केले 4. गरीबदास उस गऊ का फिर पीवे जुल्हा दूध. जिवंत केलं दोघा आई मुलांना आणि आणून तिच्या खाली वासराला आणि दुधाची बादली भरली. चुटकी तारी थाप देई गऊ जवाई बेगे. लगेच जिवंत केलं दोघांना. गरीबदास दूध जन लगी दूध भरी ता देगे. शाह सिकंदर देख कर यो पर्चा प्रथम भया. शाह सिकंदर पास गरीबदास काजी मुल्ला वा होगे बहुत उदास. याला आणलं होतं असं पकडून मारून टाकेल, आपल्या वाटेतला काटा दूर होईल. आणि शाह सिकंदरने, त्या सिकंदर लोधीने चरण धरले. परमात्मा असे उभे आहेत आणि त्यांना एवढं एक तेजोमय स्वरूप दाखवलं जे आकाशापर्यंत पसरलं होतं, शिर आकाशात मालकांचं. सिकंदर लोधी बघून अल्लाचं स्वरूप समोर उभं चरणी पडला. दंडवत प्रणाम केला मुकुटासहित दिल्लीच्या बादशहाने. शाह सिकंदर देखे करे बहुत बे मुस्कीन. गरीबदास गत शेर की वहां थर के दोनों दीन. खड़े रहे जो खंब गती शाह सिकंदर लोटे. परमात्मा सरळ उभे आहेत दृढपणे आणि सिकंदर लोधी दंडवत प्रणाम करत आहे. आणि मग परमात्मा सांगत आहेत, अगरम मगरम छाड़ दो तुम मान हमारी सीख. गरीबदास कैसा हासे बंक डगर है लीक. काजी मुल्ला उठ गए शाह कदम जदली ने. गरीबदास उस जुल्हैदी का ना कोई सरवर कीने. आता काय सांगतात की जेव्हा सिकंदर लोधीने परमात्म्याचे चरण पकडले तेव्हा ते सगळे निघून गेले. जादूगार आहे हा. राजाला पण आपल्या कंट्रोलमध्ये आणलं. तर पुण्यात्म्यांनो, या सर्व प्रकारच्या ज्ञानाने तुम्हाला परिपूर्ण करावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला परमात्म्याचा महिमा आणि त्यासोबत साधना कोणती योग्य आहे, कोणती करू नये, कोणी कोणी कशी केली आणि परमात्मा आपल्यासाठी कशासाठी येतात, ह्या सर्वांचा परिचय होईल. आता परमात्मा म्हणायचे की बाबांनो, काफिर ना तर हिंदू आहेत ना मुसलमान आहेत
कोण आहेत ते काफीर? काफिर बोध सुनो रे भाई, दोहू दीन विचराम खुदाई. आता परमात्मा म्हणतात काफीर कोण आहेत? तो मग हिंदू असो किंवा मुसलमान किंवा कोणत्याही धर्माचे लोक असोत, व्यक्ती असोत, जो अशा चुका करतो तो काफीर आहे. कोण? काफिर जो माता दे गाली, वह काफिर जो खेले सारी. काफिर ज्ञान काफिर दान यज्ञ नहीं करही, काफिर साधु संत से अड़ही. तो काफीर आहे जो आईला शिवी देतो. तो काफीर आहे जो मेवणीशी बकवाद करतो. काफीर तो आहे जो दान यज्ञ नाही करत. आणि तो काफीर आहे जो संतांशी बकवाद करतो. काफिर तीर्थ व्रत उठावे, सतवादी जन नाम लोलावे. तो काफीर आहे जो तीर्थाला जातो आणि व्रत वगैरे करतो. व्रत हिंदूही करतात, मुसलमानही रोजे व्रतालाच म्हणतात. काफिर तीर्थ व्रत उठावे, सतवादी जन नाम लोलावे. जे योग्य सत्यवादी सच्च ज्ञान समजणारे ते केवळ नामावरच आधारित असतात. काफिर पिता वचन उलटाई, इतने काफिर दोजक जाही. जे पित्याच्या वचनाच्या विरुद्ध वागतात, पित्याचं वचन मानत नाहीत, ते काफीर असतात. इथे परमात्मा व्यावहारिक गोष्ट सांगत आहेत, पण जिथे अध्यात्म मार्ग येतो आणि पित्याला ज्ञान नाहीये आणि तो विरोध करतो, नकार देतो सद्भक्ती करण्याला, तिथे पित्याच्या वचनाचं उल्लंघन करण्याने हानी नाही होत. प्रमाण देतात की प्रल्हाद भगवानाची भक्ती करायचे, हिरण्यकश्यपू त्याला विरोध करायचा की तू ह्या काफीर, ह्या माझ्या शत्रूचं नाव नको घेऊस विष्णूचं, तू माझी भक्ती कर. पण नाही मानलं. तर तिथे विजय, पित्याची हार झाली, पुत्राचा विजय झाला. पण व्यावहारिक कामात आपल्या पित्याच्या आज्ञेचं पालन जरूर करावं, कारण की पिता कधीच आपल्या मुलामुलींचं अहित होण्याचा विचार करू शकत नाही. ही दुसरी गोष्ट आहे की पित्याला हे ज्ञान नाही, ह्याच्या मार्गाचं, ह्याच्या व्यवसायाचं, ह्याचं वचन ऐकावं आणि मग त्याचं समाधान करावं की बाबा असं केलं तर अशी हानी होईल आणि तसं केलं तर ते ठीक राहील. तर मग पिता नक्कीच ऐकून घेईल आणि त्याला सांगावं अगदी ताडकन उत्तर, नकार नका देऊ, त्याचा आत्मा दुखावेल. तेव्हा त्याला प्रेमाने समजवा की असं केलं तर हे होईल. मग तो नक्कीच तुमच्या हितासाठी येस म्हणेल. वे काफिर जो बडबड बोले, काफिर कहो घाट जो तोले. बडबड बोले. हे ज्ञान तर कोणाकडे नाही. उगीच सगळी आरती म्हणून दाखवतील, काही दोहे म्हणतील, श्लोक पाठ करून ठेवलेत, कोण जाणे किती वाणी ऐकवतील. तो काफिर सो जो बडबड बोले, काफिर कहो जो घाट जो तोले. जो वजनात मारतो ना, जो कमी वजनाच्या मापात देतो किंवा भेसळ करतो, सांगतात अशा व्यक्ती असतात काफीर. वह काफिर ने हत्या राखे, वो काफिर परदारा ताके. जे व्याज घेतात ते काफीर असतात. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या मर्यादेशी तुम्ही परिचित आहात. परमात्म्याच्या मार्गात आल्यावर आपले डोळ्यातला, ह्या अज्ञानरूपी डोळ्यातला मोतीबिंदू तो नाहीसा झाला. त्यानंतर आम्हाला दूरचं दिसायला लागलं. सुरुवातीला आम्ही जेव्हा ह्या मार्गाला प्रारंभ केला, आम्ही एक जीप फायनान्स केली होती. आमचे भक्त जीप फायनान्स करण्यासाठी गेले होते रोहतकला. तर त्याचा एक भाऊ जज, तो स्वतः फायनान्सरचा अर्थ आहे व्याजावर पैसे देणारा प्रायव्हेट फायनान्सर होता. तर कशी तरी आम्ही जीप घेतली. मग आमचे भक्त जिथे कुठे जातात तिथे समजावण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्याचे वडील बसलेले दिसायचे त्याच्या जागी जेव्हा हप्ते भरायला जात होते. बोलणं व्हायचं की आम्ही भक्त आहोत. तो म्हणायचा आम्ही पण भक्त आहोत, आम्ही भगवान शिवचे, विष्णूजींचे भक्त आहोत, मातेचे भक्त आहोत, आम्हीही भक्ती करतो. आमचे भक्त समजावायचे ही साधना बरोबर नाही, तुम्ही आमच्या गुरुजींकडून दीक्षा घ्या. तो म्हणायचा वारे वा, आज जे सुख माझ्या घरी आहे ना ते कोणाकडे नाही. एक मुलगा जज आहे, मुलाची पत्नी जज झालेली आहे
आणि एक मुलगा हे फायनान्सचं काम करतो, आज माझ्यासारखा सुखी नाही. आणि पुण्यात्म्यांनो, दास पुन्हा पुन्हा परमात्म्याच्या विधानांशी परिचित करवतो तुम्हाला की जोवर पूर्वजन्मीची बॅटरी चार्जड असेल, भले चार्जर बरोबरही लागला नसेल, भले तसंच वीज नसलेल्या स्विचमध्ये लावला असेल आणि याला वाटतं चार्ज होतीये, जेव्हा जोवर ती बॅटरी चालेल तोवर सर्व सुविधा मिळतील. पंखाही फिरत असेल, बल्ब देखील लागत असेल. आणि मग जेव्हा ती बॅटरी संपेल, डिस्चार्ज होईल, एकदम सर्व सुविधा बंद पडतील. आता काही दिवसानंतर समजलं, पेपरमध्ये आलं की त्याच परिवाराने जे व्याज घेत असत, आणि व्याज देखील 10-11%, काही कमी नाही. आता व्याज घ्यायचे, काय झालं की पेपरमध्ये काय आलं, बातमी मिळाली की एक जज, एक फायनान्सर आणि जवाहरलाल नेहरू कॅनॉलमध्ये बुडून मेले. भक्तांना समजलं, तेही शोक व्यक्त करायला गेले, कारण की आमचे हप्ते वगैरे पूर्ण भरून झाले होते, पण ती थोडी ओळख पळख झाली होती. तेव्हा कळलं की त्यांनी एक धार्मिक अनुष्ठान केलं होतं कोणा गुरुला बोलावून, आणि त्या गुरुने जे काही जंतरमंतर केलं, जो कथापाठ केला, त्यानंतर त्याची शिल्लक राहिलेली हवनानंतर ती उरलेली सामुग्री, राख, फुले फळे, वाहिलेली पानं, पूजेत वाहिलेली फुलं गोळा करून ते दोघे भाऊ, फायनान्सर आणि जज, ते सोडायला गेले होते तलावातील पाण्यात जलप्रवाह करायला. सोबत त्यांचा ड्रायव्हर होता. गाडी उतारावर लावून आणि एकमेकांनी त्यांना आधी हे असं फेकून दिलं. तो उतार बराच तिरका होता असा. ती पाण्यात न पडता ती सर्व सामुग्री उतारावरच पडली. त्यांना वाटलं की याने तर नाही काम झालं. एकमेकांचा हात पकडला. होतेच ते भारदस्त जाडजूड. मग एकमेकांचा हात पकडून खाली जाऊन एक जण हे असं करायला गेला, त्याचा पाय घसरला. आता त्याचा हात पकडल्यामुळे दुसराही पडला. पाणी होतं फुल. दोघेही बुडून मेले. तिसऱ्या दिवशी प्रेतं मिळाली शालावस पंप हाऊस जवळ गेल्यावर. आता त्या घरावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, कदाचित कोणावरही नसेल त्या दिवशी. तर पुण्यात्म्यांनो, हा काळ चाल खेळतो आपली. आता सावध व्हा. तुमच्याकडे उत्तर आहे आणि खरं ज्ञान आहे आणि पूर्ण भगवान आहे. आता सर्वजण त्याला शरण या. समर्थ का सरनाग हो, रंग होरी हो, भाई का देन हो, ऐ काज राम रंग होरी हो. तर आता तो परिवार नास्तिक होईल. काळाला हेच हवं आहे की हे नास्तिक व्हावेत. यांनी साधना नीट करू नयेत, यांना भगवानाकडून मिळणारे लाभ होऊ नयेत, आणि यांनी भगवानाची आस सोडावी. आणि परमात्म्याला असं वाटतं की यांच्यामध्ये आस्था सतत असावी. या मधल्या पिढीपर्यंत आणलं तुम्हाला. आणि काळाने कसा अन्याय केला सगळा. चीन नास्तिक करून सोडला, सारा रशिया नास्तिक करून सोडला. आणि थोड्याच दिवसात हे राधास्वामी धनधन सद्गुरू आले पंथ, हे निरंकारी, हे आसाराम सारखे आणि हे सुधांशू सारखे नकली संत, आचार्य शंकराचार्य, यांच्याकडून तर साधनेने काही लाभ मिळणार नाही. अगोदर जेव्हा जे चालले तेव्हा आपले पूर्वज तसे पुण्यकर्मी प्राणी होते. त्यांच्यावर संकट तशीही कमीच यायची. त्यांचे आधीचे संस्कार चांगले होते. आणि आता 30-30 वर्ष राधास्वामीमध्ये साधना करून, मातीमोल करून मुलगा गेला, मुलगी विधवा झाली, स्वतःला डायबिटीस होतंय, अमुक झालंय, आणि आता येतात रडत. आणि आधी म्हणतात की आधी छान काम चालू होतं सुरुवातीला, ते तुमचे पूर्वजन्मीचे पुण्य होते. आता ती बॅटरी डिस्चार्ज झाली, चार्ज नीट नव्हता, कारण की साधना चुकीची. 5ही नामे काळाची, अजून कोणती साधना नाही, थोडी सुद्धा नाही. धर्माचं नाव नाही तिथे. आणि जर ही थोडी जर मालकांनी दया केली नसती आपल्यावर, नंतर 50 वर्षांनी भारतात रामनाम म्हणणारे शिल्लक राहिले नसते, गॅरंटी देतो. आता दया केली परमात्म्यांनी. वह काफर रण हत्या राखे, वो काफर जो परदारा ताके. काफिर सवाल सुखन को मोड़े, काफिर प्रीत नीच से जोड़े. दोहा काफिर काफिर छाड़े हूँ, सतवादी से ने. गरीबदास युग युग पड़े, काफिर के मुख खे.
वह काफिर जो कन्या मारे, वह काफिर जो बनखंड जा रे. तो आहे काफिर जो मुलीची हत्या करतो. आता पुण्यात्म्यांनो बघा आपण कसा अन्याय करून ठेवला. आता हा अल्ट्रासाऊंड हा असा आजार आला आहे ज्यामुळे एक मुलगी असेल, दुसरी मुलगी गर्भात असेल तर लगेच गर्भपात करून टाकतात. आता तर सरकारने थोडा कंट्रोल आणलाय. हे अल्ट्रासाऊंड वगैरे हे नाही सांगत की मुलगा आहे का मुलगी. तर गर्भात मुलींना मारायला लागले. का? म्हणे मुलगी काही 2 तुमच्या मुलाहून जास्त खाते. तर कारण काय होतं, आपण आपली परंपरा बिघडवली आणि हे बिघडवतात मायाधारी धेंड. तुम्ही बघता त्या फिल्म्समध्ये एक वरात दाखवतात आणि ती त्या फिल्ममध्ये यांची तर बनावटी बकवास आहे. फिल्ममध्ये दाखवतात 1 किलोमीटरपर्यंत तू 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 तुर तुर मागे पुढे करणारे डीजे वाजवतात ज्याने वेगळेच दिखावे दिसतात. आता ही आग बघता बघता आपल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचली. हे मायाधारी धेंड मुलींना देऊ लागले जास्तीत जास्त धन, मोटरसायकल, कार दिली, फलाणं दिलं. आता गरिबाची लेक ते बघून येते, आपल्या आईला सांगते की ती फलाण्याची मुलगी इतकं घेऊन गेली. आता आई सांगते आपल्या नवऱ्याला की मुलगी असं म्हणत होती. पिता काही मूल थोडीच आहे, त्यालाही समजतं आपल्या मुलीला काय हवंय ते. मग नको असूनही त्याला इतकी फॉर्मॅलिटी करावी लागते. भलेही स्वस्त तर स्वस्त कसंही असो, मग ते आयटेम पूर्ण करावे लागतात. आता गरीब माणूस आशेने मारतो मुलीला की मग मुलीला मग लग्नात खर्च, मग मुलगा झाला, बाळ झालं, मग समारंभ आणि नवीन खटला चालू केला, मग विहिरीची पूजा केली. अरे पूजा केली पाहिजे भगवानाची, डोकं आपडतो विहिरीवर जाऊन, तिथे पडून काय मारायचंय? तर ही सारी बकवास आम्ही परंपरा चुकीची बनवली. आता ह्या परंपरांना हटवायचं. भक्ताचं पहिलं कर्तव्य आहे की ह्या बकवासपणांना सोडावं लागेल. परमात्म्याच्या मार्गावर आपण हलके होऊन चालू शकतो. प्रवासात कोणी गाठोडं बांधतो आणि जास्त वजन घेऊन चालू पाहतो तर कधीच नाही चालू शकणार. तर म्हणून मग हे म्हणतात की तो काफिर आहे जो मुलीला मारतो. आणि तो काफिर हा वनांमध्ये जातो. वह काफिर जो कन्या मारे, वो काफिर जो बनखंड जा रे. वह काफिर जो नार हिताई, वो काफिर जो तोड़े बाही. तो काफिर आहे, ती नीच आहे ती व्यक्ती जी स्त्रीला मारते. वह काफिर जो अंतर काती, वह काफिर जो मंदिर जाती. ओय होय. असं म्हणतात तो काफिर आहे जो देवळात जातो. देऊळ म्हणजे मंदिर. दगडावर डोकं आपटायला जातो. भक्ती केली जात नाही, जी सत्साधना त्याची ओळख नाही, ज्या मूर्खांनी सांगितलं तसंच तुम्ही चालत आहात, तर तो काफिर आहे जो देवळात जातो, मंदिरात जातो किंवा आणखी कोणत्या अन्य उपासना किंवा घुमटांची पूजा करतात. वह काफिर जो डाक बजावे, वो काफिर जो शीस हलावे. म्हणतात जो सत्संग होतो, तुम्ही पाहिला असेल यात मातेच्या जागरणात, तो गायक सुद्धा नाचतो आणि ऐकणारेही तसं करतात. मग म्हणतात जिथे डोकं हलवलं जातं ते सर्व काफिर असतात, ती सभा चांगली नसते. वह काफिर जो शीस हलावे, जो वो काफिर जो डाक बजावे. वह काफिर जो करे कंदूरी, वो काफिर जिन नहीं सबूरी. वह काफिर जो बकरे खाई, वो काफिर नहीं साधू जमाही. म्हणजे जसे तुम्ही सर्व भक्त येता, इथे जे दान नाही करत, भक्तांच्या आहारासाठी, सुविधांसाठी, ते काफिर आहेत. जसे गीतेच्या 3ऱ्या अध्यायात श्लोक नंबर 10 पासून 15 पर्यंत सांगितलंय की जी व्यक्ती परमात्म्याने जसं काही त्यांना संस्कारात धन दिलेलं आहे त्या आधारे जो धर्म नाही करत तर त्या व्यक्तीला पापच मिळतं. परमात्म्याचा चोर आहे. वह काफिर जो मांस मसाली, वह काफिर जो मारे हाली. जे शेतकऱ्याला मारतात त्यांच्या इतका पापी कोणी नाही. तसं तर मृत्यू कोणाला, हत्या कोणाचीही असो, पण विशेष करून सांगितलंय अन्याय नाही केला पाहिजे. वह काफिर जो खेती चोरे, वह काफिर जो मारे मोरम. ओय होय. आता बघा 600 वर्ष, 250-300 वर्ष आधी गरीबदासजींनी सांगितलं की जे मोराला मारतात
तसं तर कोणत्याच पक्ष्याला मारता कामा नये, पण मोरासारख्या सरळ साध्या जनावरालाही मारून टाकतात. कोणी हिंसक जनावर असेल, घातक होत असेल तर वेगळी गोष्ट आहे, त्याला मारलेलं चालू शकतं. जसा साप आहे, डसण्याच्या पोझिशनमध्ये असेल तर त्याला मारण्यात कसलं पाप नाही. आणि मोराला मारायचं विनाकारण तो बकवाद आहे, म्हणजे जसं शिकार खेळण्यासाठी संकेत आहे. पूज्य देई धाम को, पूज्य देई धाम को, शीस हलावे जोए. गरीबदास साची कहे, हद काफर है सोए. काफर तोड़े बनज व्यवहारम, काफर जो चोरी यारम. आता जसं कोणाबरोबर तुम्ही व्यवहार करता, देवाणघेवाण करता, आणि त्यात जो फसवणूक करतो, वेळेवर देवाणघेवाण नाही करत, तर तो पण काफीर असतो. किंवा खोटं नाटं सांगून असं म्हणतो की नाही दिलं इतकं होतं. काफर आन देव को माने, काफर गुड़ को दूध है साने. जे दूध आणि गुळ एकत्र खातात त्यांनाही काफीर म्हटलंय. वह काफर अनरुचि खाई, वह काफर जो बोले साई. वह काफर जो अंडा फोड़े, काफर सूर गऊ को तोड़े. ते काफीर आहेत जे अंड खातात किंवा डुक्कर वा गाय कोणालाही खातात, मारतात, ते काफीर आहेत. काफिर भेख भेख को मारे, वो काफिर कूड़ा ज्ञान पसारे. तो काफीर आहे जो अयोग्य चुकीच्या ज्ञानाचा प्रचार करतो, तो महाकाफीर आहे. आता काय सांगतात? सन्यासी बैरागी सेवड़े, तन पर छार लगावे हैं. 500 नार 2500 लड़के, धुंधुदार मचावे हैं. यो भी बैदा है बैदे से वेद अलदा. यो भी बैदा क्यों जाण्या, हम सतगुरु बैठे न्यू जाण्या. आता गरीबदासजी समजावतात परमात्म्याकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधाराने की बैरागी सन्यासी सेवड़े ये तन पर राख रमावे हैं, और 500 नार 2500 लड़के धूं धार मचावे हैं. आता जसे अज्ञानामुळे प्रेरणा घेऊन हे भोळे आत्मे घर सोडून जंगलात जातात, संन्यासी होतात, कर्मसन्यासी होतात, सर्व अंगावर राख फासून घेतात आणि म्हणतात आम्ही बैरागी झालो आहोत, आम्ही सगळ्याचा त्याग केला. परमात्मा सांगतात तुम्ही घर त्यागलं, एका स्त्रीला सोडलं, नारीला सोडून निघून गेलात ह्यासाठी की ही भक्तीला बाधक आहे. आता परमात्मा काय म्हणतात? एक नारी त्याग दीनी, 5 नारी गैल बे. पाया न द्वारा मुक्ती का, सुखदेव करी वो सैल बे. एका नारीचा त्याग करूनही हे 5 नारी बाळगतात सोबत. कोणकोणत्या? काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार, ह्या सगळ्या, ह्या 5ही तुझ्या सोबत आहेत. यांना सोड बाळा. जेव्हा वैरागी होशील, फक्त घराचा त्याग केल्यामुळे, फक्त वस्त्राचा त्याग केल्यामुळे वैरागी आणि संन्यासी नाही होऊ शकत. आता काय सांगतात? सट दर्शन सट भेख कहावे, बहुविध दूं दौर मचावे. आता हे षटदर्शनच म्हणतात. 6 प्रकारचे हे गिरी, पुरी, नागा, वैष्णव यांना षटदर्शनी म्हणतात. 6 प्रकारचे पंथ आहेत हे, ह्या तिन्ही गुणांच्या पुजाऱ्यांचे. सट दर्शन सट भेख कहावे, बहुविध दूं दार मचावे. तीर्थ व्रत करे तरबीता, वेद पुराण पढ़ते हैं गीता. यो भी बैदा है बैदे से भेद अलैदा. बैदा म्हणजे व्रत, शास्त्र विरुद्ध आहे हे सुद्धा. तर गरीबदासजींना विचारलं तुम्हाला कसं समजलं की हे सारं व्यर्थ आहे? तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्हाला सद्गुरू मिळाले. परमात्मा सद्गुरू रूपात आले होते, गरीबदासजींना भेटले कबीर साहेब. त्यामुळे आम्हाला समजलं की ह्या साधना चुकीच्या आहेत. 4 संप्रदा 52 दवारे, जिन्हों नहीं निज नाम बेचारे. माला घाल हुए हैं मुक्ता, ये सटदल उआ बाई बकदा.
सांगतात तीर्थ व्रत करें तर बीता, वेद पुराण पढ़त है गीता, और 4 संप्रदा 52 द्वारे, जिन्हों नहीं निज नाम विचारे. आता गीता आणि वेद वाचतात आणि मंत्र जप केला, हरे राम हरे कृष्ण ओम नम शिवाय राधे राधे श्याम मिलादे. बोला काय खाके हे. म्हणतात वेद पुराण पढ़त है गीता, और तीर्थ व्रत करें तर बीता. गीता मनाई करते तीर्थव्रतांना. 6व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात म्हटलं की अर्जुन, हा योग म्हणजे साधना नाही जास्त खाणाऱ्यांची आणि नाही मुळीच न खाणाऱ्यांची म्हणजे व्रत करणाऱ्यांची, नाही जास्ती झोपणाऱ्यांची आणि नाही लोक दिखावा करत जास्त जागणाऱ्यांची. कधीच सफल होत नाही. प्रथम अंजल संयम राखे, योग युगत सब सतगुरु वाखे. अन्न व जलावर संयम ठेवा. इतकंही खाऊ नये, दाबून खावं मस्त आणि मग आळस येऊन झोप येईल असं. आणि इतकंही कमी खाऊ नये जेव्हा दास आदी हनुमानाचा पुजारी होता आणि मंगळवारी व्रत करायचा लहानपणापासून. आता त्या वयात मंगळवार तर लक्षात राहायचा की आज मंगळवार आहे. जोवर भाकरी मिळत नव्हती तोवर हनुमानाचं स्मरण कमी व्हायचं, भाकरीचं जास्त व्हायचं. ती भूक, तेव्हा लहान होतो, भूक आवरायची नाही असं बघायचो. कधी एकदाचे 12 वाजतात आणि भाकरी खायला मिळेल. तर परमात्मा म्हणतात वेळेत जेवून घ्या, अन्न व जलावर संयम ठेवा, संयम ठेवून खा. इतकंही कमी खाऊ नका की ज्यामुळे बारीक होऊन कंबर वाकेल, डोळे आत जातील. आणि इतकंही खाऊ नका की आळस येईल. आता काय सांगतात? 4 संप्रदा 52 द्वारे है, जिन्हों नहीं निज नाम विचारे. यांना तर निज नाम देखील माहिती नाही काय ते. 10 नामी काय असतात? 10 नियम आहेत बस. हे 10 नियमच यांनी लक्षात ठेवलेत. आणि जय हो शिवजी, शंकर भगवान की जय हो, बस हर हर महादेव अशा प्रकारे गाणी म्हणत राहतात. हा काय मंत्र आहे? माला घाल हुए है मुक्ता. गळ्यात माळ घातली, कपाळावर गंध लावला, टिकली बिंदी लावली, यांना वाटलं झाले पार. म्हणतात कंठी माला सुमरणी, पैरे से क्या हो, ऊपर डुंडा साधू का, अंतर रख्या खो. बाहेरून तर महात्मा दिसतो, गळ्यात माळा घातल्या आहेत, आतून तर कखही माहिती नाही, ज्ञान ना भक्ती ना साधना योग्य तुझी. सन्यासी 10 नाम कहावे, शिव शिव करे न संशय जावे. निर्वाणी निकच्छ निसारा, भूल गए हैं ब्रह्म द्वारा. यो भी वैदा है वैदे से भेद अलैदा, यो भी वैदा वैदा क्यों जाण्या, हम सतगुरु बैठे न्यू जाण्या. गरीबदासजींची वाणी दास तुम्हाला ऐकवतोय. आता काय सांगतात? कंठी माला और मृगछाला, ये सिर पे जटा रखावे हैं. ढोलक ताल झालरी पीटे, तानारी री गावे हैं. हे काय भक्तीचे साधन आहे? तन के योगी मन के भोगी, गुल्लर पेट पड़ावे हैं. गुज बीरज का मरम न जाने, ये भद्र बेख बनावे हैं. करुआ और कॉपी न लिए, जा बनखट गुफा बनावे हैं. खुदा कुत्ती गट में दूती, फिर गृह द्वारे आवे हैं. परमात्मा म्हणतात घराचा त्याग केला, जंगलात जाऊन बसला, संध्याकाळपर्यंत 1 दिवस करेल पूर्ण. दुसऱ्या दिवशी कडकडून भूक लागेल आणि मग घेतला लोटा, झोळी पसरून गृहस्थीद्वारे मिळालेलं दे माई दे माई. अरे घरी सगळ्या सुविधा होत्या. वेळेवर रोटी खा, आपला उद्योग कर आणि भगवानाला भज, जे मंत्र खरे देऊन ठेवलेत. काशी गया प्रयाग महोदय, जगन्नाथ को जावे हैं. लोहागर और पुष्कर पर से, वहाँ द्वारका दाग दगावे हैं. यो भी वैदा वैदे से भेद अलैदा, वैदा क्यों जाण्या, हम सतगुरु बैठे यूं जाण्या. आता जसं काय म्हटलंय? तीर तुपक तलवार कटारी, जमदड़ जोर बदावे हैं. हर पैड़ी हर हेत न जाण्या, वाजा तेग चलावे हैं. हे सगळं जसा एखादा कुंभमेळा भरला होता. हे तिन्ही गुणांचे उपासक, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. तर विशेष करून यांचा एकदा कुंभमेळ्याच्या पर्वात योग आला होता. यांच्यानुसार हरकी पेढीवर. आणि पुण्यात्म्यांनो, इथे गावागावात नगरानगरात दिसणारे हे चिमटे रोवून, धुनी पेटवून, राख फासून
मोठमोठ्या जटा आणि माळा घातलेले असं वाटत होतं महात्मा असतील. आता तिथे जाऊन कुंभमेळ्यात काय गिरी एका ग्रुपमध्ये, पुरी निराळे, नागा वेगळे, संन्यासी वेगळे, वैष्णव वेगळीकडे, हे सर्व आपल्या ग्रुपमध्ये तिथे एकत्र जमतात. कनपाडे वेगळे, बिना कनपाडे नाथ वेगळे. आणि तिथे हे काय करतात की जी वेळ असते स्नानाची, ज्या कोणत्या सरोवरात हे त्याची सोय करतात. तर हर की पेढी हरिद्वारमध्ये बनली एक वेळ, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. तर हे स्नान करण्यासाठी तिथे आले आपापल्या ग्रुपमध्ये, ज्यामुळे तिथे गर्दी झाली. तर सर्वात आधी नागा गेले हर की पेढीमध्ये, ते सर्व स्नान करायला लागले. काही हजार होते. मागून वैष्णव साधू आले, विष्णूजींचे उपासक. नागा होते तमगुणी श्री शंकरजींचे उपासक. आता वैष्णव म्हणाले, नागांनो सर्वात आधी आम्ही स्नान करू. आम्ही त्यागी आणि वैरागी आहोत. आम्ही स्वच्छ आहोत, शुद्ध आहोत, विष्णूजींचे उपासक आहोत, आम्ही उत्तम आहोत, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. नागा म्हणायला लागले, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही त्यागी वैरागी, आम्ही शरीरावर कपडे पण घालत नाही, तर आम्ही सगळ्यात आधी स्नान करू. आता वैष्णव साधू म्हणायला लागले, तुम्ही कसले शुद्ध आहात, कसले श्रेष्ठ आहात, पशूंसारखे नग्न फिरता, विष्ठेचे हात सुद्धा नाही धुवत, घाणेरड्यांनो, बाहेर या तुम्ही, आधी स्नान आम्ही करू. आता यावरून दोघांची भांडणं झाली. तिथे इतिहास साक्षी आहे. त्यावेळी हे ज्यांना आम्ही संत मानत होतो, 25,000 कापून मारले गेले, कत्तल झाली, गंगेचं पाणी लाल केलं यांनी. त्याचंच विवरण देतात गरीबदास साहेबजी की तीर तुपक तलवार कटारी जमदड़ जोर बदावे हैं और हर पेड़ी हर हेत नहीं जाण्या. हर की पेढी म्हणते भगवानाच्या प्रति श्रद्धा नाही नालायकांची. हर पेड़ी हर हेत नहीं जाण्या, वहां जाते एक चलावे हैं और काटे शीस नहीं दल करुणा. ये जग में साध कहावे. आणि जो जो यांच्या दर्शनाला जाईल तो नरकात जाईल. अशा गुरुचा चेला मग तसाच होईल जसे हे दुष्ट आहेत. तर म्हणून परमात्मा सांगतात, यो भी बैदा है और बैदे से भेद लेदा, यो भी बैदा. तर अशा प्रकारे पुण्यात्म्यांनो, तुम्ही ह्या सत्संगाला येत राहा आणि हे ज्ञान लक्षपूर्वक ऐका. आजीवन तुमच्या कामी येतील ह्या गोष्टी. एकतर ही गाईडलाईन आहे की ही साधना केली पाहिजे, ती करू नये. ह्याचं प्रमाण कुठे आपले सद्ग्रंथ बरोबरीने पॅरलल सांगतात की जी साधना श्रीमद भगवद्गीतेत आहे ते त्या स्तराचं ज्ञान आहे, ते कंप्लीट नाही. कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आणि कंप्लीट मेथड ऑफ वर्शिप सूक्ष्म वेदात आहे. वेदही सांगतात ते याहून वेगळं ज्ञान आहे. आणि गीताजी देखील सांगते की ते ज्ञान वेगळं आहे, ज्यात कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आहे. सर्व यज्ञातल्या धार्मिक अनुष्ठानांची सविस्तर माहिती भगवानच सांगतो येऊन, आणि ती तत्वदर्शी संतांजवळ आहे. त्यांना विचार तर भगवान कबीर साहेब आहेत. 600 वर्षांपूर्वी ते सांगून गेले सूक्ष्म वेदाला. तो तत्वदर्शी संत हा दास आहे. या आणि आपलं कल्याण करून घ्या. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचं. राम नामाची चर्चा तुम्हाला ऐकायला मिळाली. नाहीतर दिवसभर पोटा पाण्याच्या उद्योगात आजोबा गेले, पणजोबा गेले, 2 वेळच्या जेवणासाठी सारे आणि भूत होऊन फिरतात. आता एका भक्ताने चिठ्ठी लिहून दिली आहे, आजच मिळाली. त्यामध्ये लिहिलं आहे की आम्ही कोणाकडे तरी ही मंत्रविद्या शिकत होतो. आता तो मंत्रविद्या शिकवणारा मेला. तो भूत होऊन आम्हाला छळतो. तर हे असे गुरु होते आपले. हे सर्व भूत बनून भटकत आहेत. तर परमात्मा सांगतात खोट्या गुरुजवळ राहू नये जीवाने. आणि सच्चा गुरु सत कबीर है, आदि परम गुरु पीर. म्हणतात झूठे गुरुआ मर गए वो हो गए भूत मसान. तर पुण्यात्म्यांनो, प्रत्येक ज्ञान आणि ह्या परमात्म्याचा महिमा लक्षपूर्वक ऐकाल. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार.
सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव सन्मय महेंद्र दळवी आहे. आपण कुठून आलात? मी वाघोली पुणे इथून आलो आहो. आपण कुठल्या येथेच शिकत आहात? मी 7वी शिकत आहे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल वाघोली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा 2016ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी गुरुजींची नामदीक्षा घेतली व त्यांची भक्ती केली. पण याच्या आधी माझे आईवडील जितके महाराष्ट्रात देवी देवता झाले त्यांची भक्ती करत होती. जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या नाम उपदेशात आहात आणि आपण त्या भक्तीव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची अन्य भक्तिविधी केली नाहीत. तर मला असं विचारायचं आहे की सद्गुरू रामपालजी महाराजांची जी भक्ती आहे आपल्याला कशा प्रकारे भेटली? ते अशा प्रकारे भेटले की जेव्हा मी 8 महिन्यांचा होतो तेव्हा माझं किडनीचं ऑपरेशन झालं होतं. मी त्या हॉस्पिटलमध्ये सर्वात छोटं मुलगा होतो ज्याचा किडनीचं ऑपरेशन होणार होतं. डॉक्टरांनी इतपत दिलं होतं की मला 6 महिन्यांचा कालावधी दिला होता ज्याच्यात मला कळू शकत होते की माझं ऑपरेशन सक्सेस झाले किंवा फेल. मग काही दिवसांनंतर मग माझ्या आजोबांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं की संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली तर सर्व जे दुःख आहे ते तुमचे टळून जातील व तुम्हाला सुख होईल. मग मम्मीने नामदीक्षा घेतली. मग त्यांना लाभ झाले मलाही लाभ होऊ लागले. जसं तुम्ही सांगत आहात की अगदी वयाच्या लहानपणीच आपल्याला किडनी संबंधित आजार जडला होता आणि आपल्या लहान वयातच किडनीचं ऑपरेशन झालं. अशा परिस्थितीत आपले जे आजोबा आहेत त्यांनी आपल्या आईला सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती दिली आणि त्या ज्ञानाला समजून आपले आई आणि वडिलांनी दोघांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. त्याचप्रमाणे आपणसुद्धा या लहान वयात संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि सद्भक्तीला लागलात. तर मला असं विचारायचं आहे की या सद्भक्तीमुळे संत रामपालजी महाराजांच्या शिकवणीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला खूप लाभ झाले. मी त्यांचं सगळं सांगू नाही शकल पण मी काही मेन लाभ सांगू इच्छितो. सर्वात पहिलं म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की मी जेव्हा 8 महिन्यांचा होतो तेव्हा माझं किडनीचं ऑपरेशन झालं. मग मम्मीने नामदीक्षा घेतली. मम्मी पप्पांनाही लाभ झाले व मलाही लाभ झाला. काही काळानंतर मी पूर्णपैकी बरा झालो. दुसरा लाभ अशा प्रकारे झाला की 20 जानेवारी 2020ला माझी मृत्यू होती. 2 यमाचे दूत मला न्यायला आले. त्यांचं खूप विकराळ स्वरूप होतं. मी त्यांना बघून घाबरलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात व का आलात? ते म्हणाले की आम्ही यमाचे दूत आहोत आणि तुला न्यायला आलो आहोत. मग मी परत घाबरलो आणि मी गुरुजींनी दिलेला पहिला मंत्राचा जाप सुरू केला. मग जेव्हा आम्ही यमद्वारच्या जवळ होतो तेव्हा मी दुसऱ्या नामाचा जप करायला सुरुवात केला. जप करताच कबीर साहेब तिथे प्रकट झाले आणि म्हणाले की सोडून द्यायला, हा माझा मुलगा आहे, तुम्ही ह्याला पकडू नाही शकत. व मला तिथून सोडवून माझं आयुष्य वाढवलं व मला जीवनदान दिला. तिसरा लाभ अशा प्रकारे झाला की गुरुजींनी मला सतलोक दाखवलं. सतलोक खूप चांगलं होतं, खूप सुंदर होतं. त्याचं मी शब्दात वर्णन नाही करू शकत, इतकं चांगलं होतं सतलोक. गुरुजींनी माझे आत्माला सर्वात पहिले त्रिकुटीवर नेलं. त्रिकुटी दाखवल्यानंतर आम्हाला काळापाशी नेलं, ज्योतिनिरंजनपाशी. त्याचं खूप भयंकर स्वरूप होतं. मी त्याला बघून घाबरलो. खूप भयंकर होतं तो. जर तो त्या स्वरूपात पृथ्वीवर आला, किती पण शक्तिशाली माणूस असून दे पृथ्वीवरचा शारीरिक, तो सुद्धा त्याला बघून घाबरून बेशुद्ध होईल, इतका तो भयंकर दिसत होता. मग मी गुरुजींच्या पाठीमागे लपलो, कारण की मी खूप घाबरलेलो होतो. गुरुजी म्हणाले की मला, घाबरू नको बाळा, हा तुला काहीच कळू शकत नाही, कारण की मी तुझ्यासोबत आहे. मग तरी मी घाबरत होतो, कारण की त्याचं खूप भयंकर स्वरूप होतं. मग आम्ही पुढे गेलो परब्रह्मच्या लोकात. तो सुद्धा खूप भयंकर दिसत होता. त्यांनी त्याच्या 1000 हातांनी गुरुजींना 500 नमस्कार केले
व आम्ही त्याच्या मानेवर पाय ठेवून पुढे गेलो. सतलोकाचं द्वारपाशी आम्ही पोचलो. मग सतलोकाचं द्वार खूप सुंदर होतं, खूप तेजमय होतं. ते सर्व लोक खूप तेजमय होतं. ते खूप मोठं होतं, पांढरं होतं ते. मग आम्ही पुढे गेलो. तिथले जे भगत आत्मा आहे ते मला भेटायला आले. आम्ही खूप प्रश्न उत्तरे केली. मग मी गुरुजींकडे गेलो. मग गुरुजींनी मला सांगितले की जा बाळा, तू सतलोक फिरून ये. मग मी ते सतलोक 3 भागात पाहिलं. सर्वात पहिले मी गुरुजींचं गुमठ पाहिलं, जे खूप मोठं होतं, खूप सुंदर होतं. त्याच्या मधोमध कबीर साहेब बसलेले होते व तिथे मी सर्व भगतात्मा पाहिली, जसं की नानक देवजी, गरीबदासजी महाराज, धर्मदासजी महाराज, स्वामी रामदेवाजी महाराज, संत रामपालजी महाराज, नामदेवजी. मग तिथे भरपूर लोक पाहिली. मग दुसऱ्या भागात आपले घरं पाहिली सगळ्यांचे लांबूनच. मग ते घर खूप मोठे होते. ते घर द्वीपवाणी होते. ते द्वीप इतकं मोठं होतं की पूर्ण पृथ्वीचा जो मास आहे तितके मोठे ते सर्वांचे एक द्वीप होते. त्या द्वीपवर माझं जे द्वीप आहे त्याच्या 2 भागात डिवायडेड होतं. एक भागात माझं राहण्याचा फ्लॅट होता आणि दुसऱ्या भागात बगीचा वगैरे होते. मी माझ्या घरात गेलो. घर खूप सुंदर होतं, खूप स्वच्छ होतं. मग त्यानंतर घरात फिरायला सुद्धा एक विमान होतं. इतके मोठे ते घरं होते. मी म्हणजे माझ्या घरात एक आरसा पाहिला, जो दरवाजाच्या साईडने पाहिला तर तो माझं स्वरूप दिसत होतं त्याच्यात. आणि जर मागून पाहिला तर पुढचं दिसत होतं, म्हणजे माझं स्वरूप नव्हतं दिसत. मग मी खूप फिरलो. मग मी माझ्या बगीच्यात गेलो खेळायला. मी खेळलो तिथे स्लाईड होती, झोकं होतं. मग तिथे झाडं वगैरे पाहिली. त्या झाडाला खूप फळं लागली होते. तिथं मी एक फळ खाल्लं, त्या जागेवर दुसरं तसेच फळ आलं. जसे ते तोडलं तसे लगेच येतात तिथं फळं. जसे या पृथ्वीलोकात हे गुलाब असते, गुलाबचं झाड असतं. ते झाड त्याला काट्या असतात, पण सतलोकात ते गुलाबाचं झाड त्याला काटे नसतात. ते खूप सुंदर असतं, खूप मऊ असतं व त्याचा सुगंधी खूप चांगला असतो. मग मी तिसऱ्या भागात मानसरोवर पाहिजे, जिथे दुधाची नदी होती, मधाची नदी होती. ते तिथलं सगळं मी टेस्ट घेतली मानसरोवरची. ते खूप सुंदर होती, खूप चांगली होती. मग त्यानंतर मी गुरुजींकडे गेलो. मग गुरुजी म्हणले की जा अजून थोडंसं या साईडला फिरून ये, म्हणजे या साईडला माझं घर या साईडला होतं. गुरुजी म्हणले की या साईडला फिरून या. मग तिथं मी गेलो. मग मी तिथं हे पाहिले, पर्वत पाहिली. ते पर्वत अशी होती की ते हिरे मोती याची बनलेली होती. तिथं मी माझं पूर्ण स्वरूप पाहिलं. म्हणजे माझं पूर्ण स्वरूप दिसत होतं त्या पर्वताच्या याच्यात. जशी इथं दगडाची असतात, मातीची असतात, पण तिथे हिरे मोती याची पर्वत होती. मग ते खूप सुंदर होतं. त्यानंतर तिथे मी 3 चौकोनी पाहिली मोठी मोठी. पहिला चौकोन अगमलोकला जात होता, दुसरा अनामी लोकला आणि तिसरा अधय लोकला जात होता. म्हणजे ते फुल्ली ऑटोमॅटिक होतं. मग गुरुजी म्हणले की आता तुझा जायचा वेळ झाला आहे. मग मी खूप रडलो, कारण की ते लोक इतकं सुंदर आहे की तिथून परत यायचं पृथ्वीलोकवर मनच करत नाही. पृथ्वीलोक एक कसं किड्या मोकाड्यांचं हे घर असतं तसं दिसत होतं ते सतलोकातून काळाचं ते ब्रह्मांड. मग मी म्हणले की गुरुजी मला भूक लागली आहे. गुरुजी म्हणले की कबीर साहेब म्हणले की तुला काय खायचं आहे. मग मी म्हणालो की मला हलवा प्रसाद खायचा आहे. कबीर साहेबांनी नुसतं असं केलं तर त्यांच्या हातात एक बाउलमध्ये हलवा प्रसाद आला व एक ग्लास पाणी आलं. जितकं समजा 1 चमचा मी हलवा खाल्ला तर त्याच्या जागी दुसराच चमचा येत होता, म्हणजे ते पूर्ण भरून जात होतं. जेवढं पाणी पिईल तेवढं परत भरून जात होतं.
असं. मग गुरुजींनी मला सोडलं माझ्या शरीरात व मला समजलं की मी सतलोक फिरून आलेलो आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि त्यांच्या सदमंत्राच्या जोरावर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. प्रामुख्याने आपल्याला जो किडनीचा आजार होता त्यातनं आपण मुक्त झालात. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जो मृत्यूयोग आला होता त्या मृत्यूयोगातून सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपण आज हयात आहात, जिवंत आहात आणि या पृथ्वी तलावर आज आपण दर्शकांसमोर उभे आहात. त्याचप्रमाणे आपल्याला सतलोक जो आहे, सतलोक संत रामपालजी महाराज जे सतलोकाचा उल्लेख करतात तो सतलोकसुद्धा आपण फिरून आला आहात. या सर्व उपलब्धी आपल्याला केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे मिळाल्यात. मला असं विचारायचं आहे की आज आपण अतिशय बाल्यावस्थात आहात आणि ह्या वयामध्ये आपण भक्तिमार्गात आहात. या विपरीत आजचा जो वर्ग आहे, जो बाल्यवर्ग आहे, तो नाना प्रकारच्या खेळामध्ये व्यस्त असतो. खास करून मनोरंजनामध्ये त्याला आकर्षण असतं. विविध प्रकारचे TV चॅनल्स बघणे, कार्टून बघणे, त्याचप्रमाणे व्हिडिओ गेम्स खेळणे, तासनतास मोबाईलवर, यूट्यूबवर सतत व्हिडिओ गेम्स खेळणे, कार्टून्स बघणे, या सर्वामध्ये ते रममाण असतात. या विपरीत आपण भक्तिमार्गात आहात. तर हा भक्तिमार्ग हा आपल्याला अगदीशय लहान वयात कळाला. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे आपले मित्र आहेत त्या सर्वांना आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला TV चॅनलमधून बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी संदेश देईल इतका व्हायचा तर नाहीच आहे. मी एक विनंती करू शकतो की जे आता युवा पिढी आहे ते गुरुजींची नामदीक्षा घ्यावी. कारण मोबाईल असतो त्यांनी गेम खेळणारी बुद्धीवर परिणाम पण होऊ शकतो व काही नाना प्रकारचे रोग पण होऊ शकतात आपल्याला. म्हणून ते चांगलं नाही आहे. जर आपण जन्मापासूनच भक्तिमार्गावर लागला तर गुरुजी कशी दया करेल ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही. त्यांची जर तुम्ही नामदीक्षा घेतली ते तुम्हाला इतके लाभ देतील की तुम्ही सांगू पण नाही एवढू शकत. गुरुजी तुम्हाला पलपलमध्ये लाभ देतील. तुम्ही त्यांच्याशी नामदीक्षा घ्या, तुमचं कल्याण करा. जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक मानवाने संत रामपालजी महाराजांचा मार्ग समजून घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडून उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यायचा आहे तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जो तुम्ही चॅनल बघता त्याच्या खाली एक पट्टी चाललेली आहे. त्या पट्टीवर काही नंबर दिलेले आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून नामदीक्षाचा पत्ता विचारू शकता आणि जवळच्या नामदीक्षा केंद्रावरून तुम्ही नामदीक्षा घेऊन तुमचे जीवन सफल बनवू शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या TV चॅनल्समध्ये जे काही मोबाईल नंबर आज TVच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्या नंबरवर जर एखाद्या साधकाने संपर्क साधला तर तो व्यक्ती त्या जवळच्या नामदान केंद्रावर जाऊन तिथली माहिती घेऊन तिथे नामदीक्षा घेऊ शकतो. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? पैसे काहीच नसतात. ते सर्व फ्री असतं. तिथे एक सुद्धा पैसे घेतले नाही जात. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303039